कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील ताम्हाणे ग्रामपंचायतमध्ये झालेला कथित आर्थिक गैरव्यवहार आता माहितीच्या अधिकारातून चव्हाट्यावर आलाय. गेल्या काही वर्षांपासून या गावात कोणत्याही प्रकारची विकास कामे झाली नसल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले होते. माहितीच्या अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रानुसार ग्रामपंचायतनं विकास कामांऐवजी केवळ साहित्याची खरेदी कागदावर दाखवून त्यासाठी भरमसाठ रकमेची खोटी बिले सादर केली आहेत. काही सुजाण ग्रामस्थांनी संबंधित व्यापाऱ्यांकडे प्रत्यक्ष जाऊन विचारणा केली असता बिलांमधील रक्कम आणि साहित्याची खरी किंमत यामध्ये मोठी तफावत आढळल्याचं पाहायला मिळत आहे. या धक्कादायक प्रकारामुळे ग्रामपंचायतच्या संशयास्पद आणि भ्रष्ट कारभार स्पष्ट झाला असून ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण आहे. या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा प्रशासनाकडून सखोल चौकशी व्हावी आणि संबंधित दोषींवर लवकरात लवकर गुन्हे दाखल व्हावेत अशी मागणी जोर धरते. ताम्हाणे गावाला न्याय मिळवून देण्यासाठी आता प्रशासन नेमकी काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. यात ग्रामपंचायतच्या सदस्यांचा समावेश असल्याचं देखील बोललं जात आहे. माहितीच्या अधिकाराखाली ते आम्हाला ती माहिती दिली तिने, परंतु ग्रामपंचायतीमध्ये आम्ही जो हे केला होता, उठाव केला होता आणि मागितलं होतं माहिती, बाबा आम्हाला 4 दिवसामध्ये माहिती द्या म्हणून. तर अजून 4 महिने झाले तरी अजून माहिती दिलेली नाही. फक्त आम्ही पैसे भरले तेव्हा ही आम्हाला बिलं दिले तिने, पण तो गावाला काय तिने अजून हे दिली नाही, माहिती दिली नाही. तुमचा गावचा विकास काही झालेलाच नाही असं म्हणणं आहे का तुमचं? आता तुम्ही तर बघितलं ना, तुम्ही फिरताय माझी बरोबर, रस्ते बघताय, पाणी बघताय, काय पाणी पाणी करून मरते लोक, तरी पण पाण्याचं हे नाही. प्रकल्प झालाय लघु पाटबंधारे म्हणून, ते नदीला पाणी फक्त सोडलेलं आहे, विहिरींना नाही. पाणी आम्ही तिथं नदीच पितोय. दोन्ही साईडने डावा आणि उजवा सर्वे केलेला होता. लोकांच्या जमिनी पण त्याच्यामध्ये एकवेळ झालेल्या आहेत. लोकांनी काय करायचं मला सांगा. ते पैसे पण तिने दिले नाही त्या जमिनींचे, आणि मधून आता काढलाय तिने पाईपलाईन म्हणून. लोकांना हे थूक लावण्यासारखं केलेलं आहे. सगळ्या नळ योजना आहेत राबवलेल्या. चव्हाणवाडीमध्ये 4 नळ योजना राबवलेल्या आहेत, त्या बरखास्त आहेत. आता 1.5 करोडचं एक काम झालेलं आहे चालू, ते पण अजून पाईपलाईन नाही, काय नाही. मग नुसता शासनाचा पैसा कुठेतरी असाच गुंतवायचा का? लोकांनी करायचं काय? योजना राबवल्या आहेत पाण्या संदर्भामध्ये, नळ योजनेच्या, तरी पण आता पाणी पाणी करतोय आम्ही. आता नळ योजना जी आहे आमच्याकडे 5 किलोमीटरपर्यंत जाते. 5 किलोमीटरवरती गेलेली आहे. 2024 मध्ये तिचा सर्वे झाला. 70 लाख रुपये पास झाले होते. नंतर वर्षलनी 1.5 कोटी केले, त्याचं माझे एस्टिमेट आहे. विहीर बांधली, टाकी बांधली. आज तगायत पाण्याचा पत्ता नाही, लाईनीचा पत्ता नाही. काय करायचं मला? जल जीवन मिशन. हां, म्हणजे वर्षलला एवढी ऑर्डर मत हे आहे की मनासाठीचं बिल वाढवायचं आणि सरकारने ते द्यायचं. मग ते रस्ता आहेत म्हणजे का संपूर्ण गाव? नाही, म्हणजे शेंडेवाडी, वरचीवाडी ही टँकरग्रस्तच होती. आत्ता फक्त अर्जुना प्रकल्पाचं पाणी नदीने आल्यामुळे आम्ही टँकर मुक्त झालो. बाकी दुसरी सुविधा कुठली? अजिबात नाही. मग गेल्या तर एकही पोचलेलं पाणी नाही. तळवड्यातून सुद्धा पाणी आणून ग्रामपंचायत दिलं. तिथे बक्षीसपत्र नसताना त्या विहिरीवरती नळ योजना राबवली आणि त्या नदीतून पाणी बावडीमध्ये सोडलं. इंजिनिअरने सांगितलं ते पाणी शुद्ध होऊन बावडीत येईल, आणि ते पाणी आम्हाला 2 वर्ष आम्ही प्यालो. 3.5 कोटी रुपये पाणलोटचे आले. बंधारे दाखवा आम्हाला हो गावात. आता अर्जुना प्रकल्प घ्या टेप करून. अर्जुना प्रकल्पाचा जो कालवा आला आहे, इस्टिमेटप्रमाणे उजवा कालवा आणि डावा कालवा दोन्ही कालवे रद्द झाले, आणि हा मधून कालवा आला. त्यांनी लोकांना पाणी पुरतंय का? येऊन प्रत्यक्षात पाणी करावे सरकारने काय? आणि हे आमचे लोक सगळे बांधील केले त्याच्या लोकांना. आता जे नदीने पाणी जातं आहे ते पाणी शेतकऱ्याच्या उपयोग मी चवणी केलं आहे. बघा जाऊन सांगते शेती करा, आणि खालचे काय पार. तुम्ही माहितीच्या अधिकारामध्ये माहिती मागवली, त्याच्यामध्ये काय निष्पन्न झालं? त्याच्यामध्ये आम्हाला निष्पन्न म्हणजे बिला संदर्भात आम्ही चौकशी केली. बरेच फॉल्ट मिळाले. म्हणजे कशा प्रकारचे? ज्या वस्तू मागवल्या होत्या ना त्या बिलाच्या संदर्भामध्ये, जी वस्तू 10 रुपयाला आहे ती 15 रुपयाला लावलेली आहे. खरं सांग ना, 12,000 रुपये काय म्हणताय? माहितीच्या अधिकाराखाली माहिती मिळवल्यानंतर त्यांची त्यांनी 17,000 रुपये बिलाची आम्हाला पावती दिली. हॅलो, आम्ही त्या बिलाच्या आधारे दुकानदाराकडे जाऊन स्वतः प्रत्यक्षात पाणी केली असता त्यांनी आम्हाला 12,500 रुपये किंमत आहे.
पण तुम्हाला जास्त घ्यायचे असतील तर 12,000 देतो. मग ह्यांची 17,000 रुपये बिलं कशी काय? तर घेत नाही. म्हणजे तुम्ही ग्रामपंचायतकडे मागणी केली मागणी केलेली आहे. ग्रामसभेत हा प्रश्न विचारतोय, सरकार याच्यावर विचार करेल का? शासन आज ग्रामपंचायतीमध्ये जे बोर्ड पाहतोय आम्ही, अनेक योजना राबवल्या आहेत, पण त्या ग्रामस्थांपर्यंत पोहोचतायत का याची खरोखर सरकारने दखल घ्यावी अशी मी तरी विनंती करतो. माझं वय आता 67 वर्ष आहे, श्रेष्ठ नागरिक म्हणून आहे. या गावामध्ये माझं आयुष्य जाऊन संपत आलं, तर याच्यापुढे सरकार याची दखल घेणार का? जिल्हाधिकारी, महाराष्ट्र शासन, तालुका पंचायत याच्यावर काही दखल घेणार का? ग्रामपंचायत आमची लिहत नाहीत, ग्रामसेवक जे असतात ते आमचं म्हणणं लिहित नाहीत, त्यांचे असतात त्यांची नावं लिहितात. त्यामुळे आमचा नाविलाज आहे, आम्ही ओरडण्याचं काम करतो. किती वर्ष चाललं असं? असं 25 वर्ष, 1 नाही 2 वर्ष नाही, आता ते चालूच झालं. पण ते सोडा, 25 वर्ष सांगितलं ना पहिला, शिवसेनेची बॉडी 25 वर्ष या ग्रामपंचायतीला, आणि ती 26व्या वर्षाला आम्ही 2000 सालमध्ये त्याचा पलट झाला आणि गाव करणाऱ्यांनी बसवला, त्याने पण आमचं गावच करून टाकलं. याची आमदार दखल घेतील का? त्या आमदारला पाठवून